मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती। सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। सुदर्शन घुले यानं पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती। यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला। यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला। या हत्येत सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मिक कराडच खरा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होतोय। वाल्मिक कराडला अटक करावी यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली। अलीकडेच वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी। या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होतोय, पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आलेला आहे। सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलंय, तर वाल्मिक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलंय। सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मिक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात येतोय। त्या अनुषंगानं तपास केला जातोय। दुसरीकडे सीआयडीनं संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर आणि वाल्मिक कराडला गँगचा सदस्य असल्याचं म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत। सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते, पण आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत। सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्यानं चर्चांना उधाण आलाय।